बघा, एका व्यक्तीने 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकले व दुसऱ्याने 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले तर दोन्ही मिश्रणात दुधाचं गुणोत्तर किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्नामध्ये पर्टिक्युलर दुधाचं गुणोत्तर किती हा मुख्य प्रश्न विचारला. व्यक्ती पहिला, गोष्टी लक्षात घ्या. व्यक्ती पहिला आणि इथे लिहा व्यक्ती दुसरा. लक्ष द्या. म्हणजे हे पहिलं मिश्रण लक्ष द्या. पहिल्या व्यक्तीनं 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकलं, म्हणजे दूध 12 लिटर. याच्यामध्ये पाणी टाकलं, म्हणजे पाणी किती टाकलं? 3 लिटर टाकलं. इथे एकूण मिश्रण किती झालं? एकूण मिश्रण झालं लेकरांनो 12 3 15 लिटर, ज्यामध्ये दूध 12 लिटर आहे. 12 लिटर काय आहे? दूध आहे. एकूण मिश्रण किती झालं? 15 लिटर झालं. हे झालं एकूण मिश्रण. बरं, दुसऱ्या व्यक्तीनं काय केलं? 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी घातलं, म्हणजे इथं दुसरं मिश्रण आम्ही असं म्हणू शकतो. दुसरं मिश्रण. या दुसऱ्या मिश्रणामध्ये 10 लिटर काय आहे? दूध आहे. दूध किती आहे? दूध आहे 10 लिटर. दुसऱ्या व्यक्तीनं याच्यामध्ये 4 लिटर पाणी घातलं, म्हणजे पाणी 4 लिटर घातलं. एकूण मिश्रण किती झालं हो? हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे. एकूण मिश्रण किती? तर 10 आणि 4 14 लिटर. हे 14 लिटर झालं एकूण मिश्रण, ज्याच्यामध्ये दूध किती आहे? निव्वळ 10 लिटर. 10 लिटर आहे दूध आणि एकूण मिश्रण 14 लिटर. हे काय आहे लेकरांनो? एकूण मिश्रण होय. प्रश्नामध्ये दोन्ही मिश्रणात दुधाचं गुणोत्तर किती? अनुक्रमे पहिल्या मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण तेव्हा उत्तर प्राप्त होते 12/15. याला मिश्रण 1 म्हणा. ही झाली रास 1 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बराबर हे जे दुसरं मिश्रण आहे याच्यामध्ये दुधाचं प्रमाण कसं आहे? तर 10/14. याला मिश्रण 2 म्हणा. हे दोन अपूर्णांक किंवा ह्या दोन राशी परस्परांना भागीला स्वरूपात आहेत. याची सोडवण करत असताना अर्थात 12/15 कडे येताना हा अपूर्णांक उलट्या स्वरूपात. लक्ष द्या. का मांडायचा? अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार, किंबहुना संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना लेकरांनो छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग याला संक्षिप्त करता येते का? 2×5 10 सर, 2×6 12. मग आता 6 × 14 अंशस्थानी छेदस्थानी 15 × 5 14×6 84 हा अंशस्थानी असलेला गुणाकार. 15×5 75 गुणाकार छेदस्थानचा. याला संक्षिप्त करता येते का बाबा? करता येते. 3च्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात. 3 × 28 84, 3 × 25 75, म्हणजे 28 छेदस्थानी 25. दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर काय? याला तुम्ही 28/25 असं जरी मांडलं तर त्याचा अर्थ हाच आहे. 28/25 म्हणजेच 28/25. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करते.